नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच आपलं आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार या पदाची जी भरती आहे त्यासाठीचं वेळापत्रक आणि काही झालेले बदल जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. नेमके काय काय बदल झालेत, काय काय गोष्टी आहेत, नेमकं एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय महत्वाचं हे सगळं जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आदिवासी विकास विभागामार्फत एक जी आर काढण्यात आला, एक पत्र काढण्यात आलं, ज्या पत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या काय काय गोष्टी बदलल्या आहेत त्याबद्दल सांगण्यात आलं. परीक्षेचा कालावधी जो आहे तो साधारण 11 जुलै ते 16 जुलै यामध्ये आपली एक्झाम जी आहे ती असणार आहे. परीक्षेचा कालावधी पुन्हा एकदा बघून घ्या. 11 जुलै पासून तर साधारण 16 जुलै पर्यंत आपली एक्झाम असणार आहे. म्हणजे 11, 12, 13, 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत ही एक्झाम असेल. परीक्षेच्या बरोबर 7 दिवस अगोदर हॉल तिकीट जे आहे, कॉल लेटर जे आहे ते उपलब्ध होईल. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. एकूण 2 तासांची परीक्षा आणि 4 विषय त्याच्यामध्ये असणार आहे. परीक्षा ही ऍपटेक या कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ही कंपनी कंडक्ट करणारी बॉडी जी आहे ती ऍपटेक कंपनी, या कंपनीच्या माध्यमातून जे आहे तर पेपर जे आहेत ते घेतले जाणार आहे. नेमकं याच्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे, प्रकल्प निहाय परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकल्प जे काही कार्यालय असतं त्या कार्यालया अंतर्गत वेगवेगळ्या प्रकल्पानुसार परीक्षेचं वेळापत्रक आहे. साधारण जर आपण बघितलं 11 जुलैसाठी, 11 जुलैला वर्धा, चिमूर आणि भामरागड ही फर्स्ट शिफ्ट असेल. सेकंड शिफ्ट मध्ये घोडेगाव, पुसद आणि भंडारा या ठिकाणी होईल. त्यानंतर 12 जुलैला पहिल्या शिफ्ट मध्ये धारणी, जव्हार, अहेरी आणि कळमनुरी या एका ग्रुपचं. त्यानंतर सेकंड शिफ्ट मध्ये चंद्रपूर आणि नंदुरबार. 13 जुलैला शिफ्ट पहिल्यामध्ये डहाणू आणि तळोदा आणि सेकंड शिफ्ट मध्ये धुळे आणि नागपूर असे असणार आहेत पेपर्स. यानंतर 14 जुलैमध्ये छत्रपती संभाजीनगर, राजूर आणि पेन प्रकल्प कार्यालयांची नावं आहेत ही. सेकंड शिफ्ट मध्ये कळवण आणि किनवट ह्या 2 प्रकल्प कार्यालयांचे पेपर्स. पहिल्या शिफ्ट मध्ये 15 जुलैला अकोला, गडचिरोली आणि पांढरकवडा. सेकंड शिफ्ट मध्ये देवरी, शहापूर, यावल आणि सोलापूर असे आहेत. 16 जुलैला नाशिक मध्ये 2 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम जी आहे ती 2 शिफ्ट मध्ये नाशिकला होईल. याचं कारण असं, नाशिक मध्ये ऍप्लिकेशन्स खूप जास्तीचे असणार आहे, त्यामुळं जागा जास्त आहेत, ऍप्लिकेशन जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणचे पेपर दोन्ही शिफ्ट मध्ये हे होतील. सकाळची शिफ्ट जी असणार आहे, 2 शिफ्ट असतील तर ते मग कशा पद्धतीच्या असतील बघा. पहिली शिफ्ट जी आहे, सकाळचं जे सत्र आहे मॉर्निंग शिफ्ट, साधारण रिपोर्टिंग टाइम असणार आहे सकाळी 8 वाजेचा. गेट बंद होण्याची वेळ असेल 9:30 वाजेची आणि परीक्षेची वेळ सकाळी 10 वाजेपासून तर साधारण 12 वाजेपर्यंत, असं 2 तास तो पेपर चालणार आहे. म्हणजे रिपोर्टिंग खूप अगोदर सांगितलेले 8 वाजेपासून आणि 9:30 वाजता गेट बंद होईल. 9 वाजेपर्यंत तुम्ही तिथं अवेलेबल असलं पाहिजे आणि 9 ते 10चा एक गॅप, तो झाल्यानंतर साधारण 10 ते 12 या वेळेमध्ये पेपर चालेल. उपस्थिती वेळ म्हणजे जो रिपोर्टिंग टाइम, दुपारच्या सत्रासाठी 1 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. गेट 2:30 वाजता बंद होईल आणि साधारण 3 ते 5 ह्या टायमिंग मध्ये जे पेपर आहे तो होणार आहे. सो ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा तर आपल्याला पेपरचे टायमिंग असतील. आता महत्वाचा मुद्दा, प्रवेश पत्राच्या सोबत आपण काय काय नेलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या दिवशी, म्हणजेच काय, त्याच्या 7 दिवस अगोदर, म्हणजे 11 तारखेला पेपर आहे साधारण, तर अशा केसमध्ये साधारण तुमचा 4 किंवा 5 तारखेला तुम्हाला प्रवेश पत्र, 3 किंवा 4 तारखेला प्रवेश पत्र जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. प्रवेश पत्रावर तुमचे नेमके परीक्षा केंद्र आणि परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या असतील. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत त्यांचे प्रवेश पत्र ग्रुप वाईज वेगवेगळे उपलब्ध करून दिले जातील. आता हे ग्रुप वाईज नेमकं काय आहे ते थोड्या वेळात मी पुढे एक्सप्लेन करतो. यामध्ये तुमचं आयडी कार्ड असेल, ऍडमिट कार्ड तुमचं सोबत तुम्हाला अजून काय घेऊन जायचंय, याच्या सोबत तुमचं जे काही एखादं आयडी प्रूफ असेल, लाईक आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर पॅन कार्ड असेल ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण आहे, अशी सगळीच्या सगळी त्या ठिकाणी घेऊन जायचंय. सोबत सगळ्यात मोठा प्रश्न काय, मला किती परीक्षा द्याव्या लागतील. ज्या लोकांनी एकापेक्षा जास्त प्रकल्पांसाठी अर्ज केला असेल, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे त्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण अप्लाय केलंय, धारणीमध्ये पण केलंय, किनवटमध्ये पण अप्लाय केलंय, कळमनुरीला पण अप्लाय केलंय, मग अशा केसमध्ये नेमकं काय असेल, नेमकं काय आहे याला समजण्यासाठी आपण ह्या पद्धतीने जाऊ. बघा, जर समजा तुमची परीक्षा कशी होईल नीट समजून घ्या. बघा, एकाच गटातील सेम ग्रुप आहे, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अर्ज भरला असेल. समजा वर्धा आणि भामरागड दोन्ही पण एकाच गटात आहे, मग अशा केसमध्ये असेल, म्हणजे एकाच गटामध्ये, गट कोणते आहेत इथे गट दाखवले होते बघा,
मग याच्यामध्ये जर मी म्हणलं वर्धा, चिमूर आणि भामरागड ह्या तिघांपैकी कोणत्या पण 2 ठिकाणी तुम्ही भरलेला असेल किंवा 3 ठिकाणी भरलेला आहे, अशा केसमध्ये तुमचा एकच पेपर असणार आहे, एकाच पेपर. ठीक आहे. या ठिकाणी मग जर मी म्हणलं समजा एकच परीक्षा असणार, एकच दिवस असणार, एकच हॉल तिकीट आणि एकच केंद्र असणार. ठीक आहे. पण जर मी म्हटलं समजा वेगवेगळ्या गटांमधल्या प्रकल्पांसाठी तुम्ही अर्ज केलेले आहे, मग अशा केसमध्ये समजा वर्धा एक गट घेतला आणि गट दुसरा घेतला छत्रपती संभाजीनगर, तर अशा केसमध्ये म्हटलं तर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवरती वेगवेगळे दिवस असतील आणि वेगवेगळे असे 2 हॉल तिकीट त्या ठिकाणी येतील. ओके, होप सो कळलं असेल. आता येऊ मुद्द्यावरती. महत्वाचा मुद्दा परीक्षा पॅटर्न आपण बऱ्याच दिवसात बघतोय. 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कांसाठी, सगळ्या विषयांचे, मराठी असेल, इंग्रजी असेल, बौद्धिक चाचणी किंवा सामान्य ज्ञान, या सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी साधारण जर आपण बघितलं तर रोज साधारण 25 मार्क्स आहेत, 25 क्वेश्चन्स आहे आणि त्याच्यासाठी 50 मार्क्स जे ते या ठिकाणी देण्यात येणार आहे. ओव्हरऑल जर मी म्हटलं तर ह्या पद्धतीने आहे. टोटल एकूण 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असेल आणि वेळ 2 तासांचा वेळ असेल. ठीक आहे. सो प्रवेश पत्रावरील हॉल तिकीटच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. शिफ्टच्या वेळेच्या किमान 2 तास आधी परीक्षा केंद्रावर उभा राहा. ऐन वेळेवर उपस्थित राहा. ऐन वेळेवर घाई गडबड नको. ऑनलाईन परीक्षा आहे त्यामुळे पॅटर्ननुसार वेळेचे अचूक नियोजन करा. प्रॉपर टायमिंग जे आहे त्या सगळ्यांना फॉलो करा. कोणता पेपर, कोणता विषय, किती वेळ लागतो याची मॉक ड्रिल जी आहे ती करा. आणि हे करण्यासाठी टेस्ट सिरीज आहेत, आपल्या टेस्ट सिरीज तुम्ही बघू शकता. एकदा त्या टेस्ट गो थ्रू करून घ्या. जेवढ्या पण टेस्ट आहेत त्या एकदा बघितल्या तुम्हाला अंदाज त्यासाठी येऊन जाईल. चालेल. उर्वरित पुढील भागात जसे कॉल लेटर येत आहेत त्याबद्दलचा अपडेट सुद्धा आपल्या या चॅनलवरती मिळेल. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या मॅक्झिमम लोकांपर्यंत, ज्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.